नमस्कार मित्रांनो, श्री किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण दुपारच्या जेवणासाठी चकुले बनवणार आहोत। लगेच इन्स्टंट बनणारी रेसिपी आहे ही। याच्यामध्ये दुसरं काही वेगळं बनवायची गरज नाही लागत। तर इथं आपण दोन डाळी घेतलेल्या आहेत, एक मसूर डाळ आणि तूर डाळ घेतलेली। तर अर्धा अर्धा वाटी घेतलेले दोन्ही। याला आपण एक दोन पाण्याने व्यवस्थित धुवून घेऊ। तर इथं आपण हे धुवून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये आपण एक सवा चमचा हळद टाकायची आणि याला आपण लगेच कुकरला लावून घेऊ। तिथे आपण कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 ते सवा ग्लास आपण पाणी टाकू आणि आपली डाळ जी आपण धुवून वगैरे घेतलेली ती ठेवून देऊन याला 1-2-3 शिट्ट्या येऊन देऊ। 3 शिट्ट्यामध्ये आपली डाळ व्यवस्थित शिजते। इथं आपल्या 3 शिट्ट्या पूर्ण झालेल्या आहेत। तर इथं तुम्ही बघू शकता आपली डाळ एकदम खूप सॉफ्ट झालेली, व्यवस्थित शिजलेली आहे। तिला आपण बत्त्याने चांगले घोटून घेऊ आणि डाळीला फ्राय करण्यासाठी लगेच घेऊ, आपण डाळ फ्राय करून घेऊ। तिथं कढई घेतलेली, कढईमध्ये 2 ते 2.5 पळे आपण तेल घ्यायचंय। तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची। मोहरी थोडी तडतडली की त्याच्यामध्ये लगेच एक अर्धा चमचा आपण जिरे टाकून घ्यायचे। जिरे टाकून झालं की कढीपत्ता टाकायचा आणि लगेच इथं मिरची आणि आल्याचा ठेचा बनवलेला तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। लसूण टाकलेलं नाही, तुम्ही टाकू शकता। आता याला थोडं हलवून घ्यायचं आणि एक मीडियम साइज टोमॅटो कट केलेलं आहे, तर ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं। ह्याला पण थोडंसं हलवून घ्यायचं। आता टोमॅटो टाकलं म्हटलं की याच्यामध्ये लगेच मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार। मीठ टाकल्यामुळे टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी मदत होते। तर इथं चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ आणि याला हलवून झाकण ठेवून एक 2-3 मिनिटं याला आपण सॉफ्ट होऊन देऊ। 2-3 मिनिटं झालेली आहेत आणि आपले टोमॅटो चांगले सॉफ्ट झालेले आहेत। तर आता इथं आपण याच्यामध्ये थोडे सुके मसाले टाकायचे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च, 1 ते सवा चमचा आपण लाल तिखट घ्यायचे, 2 चमचे इथं आपण धनिया पावडर टाकायचे आणि 1 ते सवा चमचा आपण इथं गरम मसाला टाकायचा आहे। तुम्ही कुठलाही गरम मसाला घेऊ शकता, मी एव्हरेस्टचा टाकतोय। आता याला व्यवस्थित हलवून झाकण ठेवून परत 2 ते 3 मिनिटं आपण हे मसाले चांगले फ्राय होऊन द्यायचे। हे सगळं लो फ्लेमवर करायचं, नाहीतर मसाले जळतील। तर इथं 2-3 मिनिटं झालेली आहेत, आपले मसाले चांगले फ्राय झालेले आहेत। आता याच्यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतलेली ती डाळ आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची। डाळ अजून घट्ट आहे, तर याच्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 ग्लास अजून पाणी टाकायचं। कणिक आपण मळून ठेवलेली आहे पहिलीच। तर आता त्याचे 3 गोळे बनवलेले आहेत आणि त्याला तर लाटून याच्यामध्ये कट करून टाकावं लागेल। तर त्यासाठी पाण्याची क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची, नाहीतर आपली डाळ खूप घट्ट होईल। आता याला झाकण ठेवून एक उकळी येऊन देऊ आपण। 5 मिनिटात लगेच उकळी येईल याला। हाय फ्लेमवर एक उकळी घ्यायची आणि आता फ्लेम आपली लो करायची। लो फ्लेम करायची ना। आता आपण इथं आपण जी कणिक मळून ठेवलेली आता त्या चकुल्या बनवायला घेऊ। तर इथं तुम्ही बघू शकता एक गोळा घेतलेला आहे। तर त्याची मस्तपैकी एक चपाती आपण अशी लाटून घ्यायची। जास्त जाडी ठेवायची आणि जास्त पातळी करायची नाही। चकुल्यांची जी थिकनेस आहे ती थोडी मीडियम पाहिजे, म्हणजे खायला पण छान लागतात। तशीच चपाती आपण व्यवस्थित लाटून घ्यायची, सगळ्या बाजूने
सेम त्याची जाडी पाहिजे, थिकनेस त्याचा सेम ठेवायचा. तिथं आपली चपाती लाटून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता याला चाकूच्या साह्यानं असे छोट्या छोट्या लाईनमध्ये आपण कट करायचे. मला असे छोटे छोटे तुकडे छान लागतात, त्याच्यामध्ये छान वाटतात, खायला पण मस्त वाटतं. चमच्यानं वगैरे जरी खायचं म्हटलं तरी ते चमच्यामध्ये येतात. आता तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही तुकडे करू शकता. तिथे असे तुकडे करून घ्यायचेत आपण. तर आपले सगळे तुकडे आता इथं रेडी आहेत. आता याला आपण हाताने डाळीमध्ये तोडून तोडून टाकायचेत. मला असं तोडून टाकलेलं आवडतं. हे असं छोटं छोटं आपल्या पद्धतीनं आपल्याला जसं आवडेल तसं असे छोटे छोटे केले म्हणजे खायला पण येतात व्यवस्थित. त्याला परत कट करायची गरज नाही लागत. शिजल्यानंतर डायरेक्ट चमच्यामध्ये घेऊन आपण खाऊ शकतो. ते अशा आपण सगळे जे आपण 2-3 गोळे बनवलेले आहेत ते सगळे आपण असेच कट करून याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. तर इथं आपल्या चकुल्या सगळ्या टाकून झालेल्या आहेत. आता याला आपण एक 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून एक लो फ्लेमवर आपण या चकुल्यांना शिजून द्यायचं चांगलं. ते इथं 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपल्या डाळीचं प्रमाण पण कमी झालेलं आहे. चकुल्या थोड्या जाड झालेल्या आहेत. आता सगळं डाळ पण थोडी घट्ट झालेली आहे. तर इथं आपण एक तडका द्यायचा याला तुपाचा. तर इथं मी साईडला 2 चमचे तूप घेतलेले तडका पॅनमध्ये आणि त्याच्यामध्ये 2 सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत लाल. तर आता त्याच्यामध्ये थोडासा हिंग टाकायचा आणि याचा तडका आपल्याला द्यायचा. तर इथं पहा हिंग टाकलेला आणि आता हा तडका आपल्या डाळीला द्यायचा आहे, आपल्या चकुल्यांना द्यायचा आहे. आणि लास्टच्या याच्यामध्ये धनिया टाकायचा आहे, कोथिंबीर. तर आपल्या चकुल्या गरम गरम खायला रेडी आहेत. तर चला तर आपण हे आता खायला घेऊ. तुम्ही नक्की ही रेसिपी बनवा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट्स करून नक्की सांगा. श्री किचन मराठीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप छान रेसिपी आहे, लगेच बनते. वेगळं असं काय बनवायची गरज नाही लागत आणि खूप टेस्टी लागते. आता याच्यामध्ये मसाल्यांचं प्रमाण तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्या हिशोबानं तुम्ही करू शकता, कमी जास्त. पण ह्या हिशोबानं जर तुम्ही बनवलं तर जास्त तिखट होत नाहीत. लहान मुलंही ह्याला खाऊ शकतात. आता ह्याला खाण्यासाठी तुम्ही काकडी, कांदा, लोणचं वगैरे घेऊ शकता. आज आम्ही बॉबी घेतलेली, बॉबी बरोबर हे खाणार आहोत. छान लागतं. तर ही रेसिपी नक्की बनवा, नक्की खा आणि कॉमेंट्स करून नक्की सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. खूप छान बनते, इन्स्टंट बनते. माझी खूप फेवरेट आहे, मला खूप आवडते. चकुल्या एक आठवड्यातून 2 वेळा म्हटलं तरी खायला छान लागतात. तर नक्की बनवा, नक्की खा. तर अशीच एक ऑथेंटिक आणि वेगळी रेसिपी, सिंपल रेसिपी, लवकरात लवकर बनणारी रेसिपी घेऊन परतच्या वेळी भेटू. तोपर्यंत नमस्कार.